IPLमध्ये वारसा हा सहसा जिंकलेल्या ट्रॉफीवरनं मोजला जातो. पण पंजाब किंग्सची गोष्ट काही वेगळीच आहे. गेल्या 18 वर्षात या टीमने एकदाही IPLचं जेतेपद पटकावलेलं नाही. तरीही आज या फ्रँचायझीचं मूल्य $900 मिलियन अर्थात 7,500 कोटी रुपयांच्या वर गेलंय. क्रिकेटच्या मैदानात सामने जिंकणं हा एक व्यवसाय आहे, तर ब्रँड उभा करणं हा दुसरा. आणि पंजाबच्या मालकांनी हा दुसरा मार्ग फार पूर्वीच ओळखला होता. डिव्हिडंड देणारी मशीन. 2008 मध्ये मोहित बर्मन, नेस वाडिया आणि प्रीती झिंटा यांनी मिळून $76 मिलियन मध्ये ही टीम विकत घेतली. इतर टीम्स जिथे विजयासाठी पैसा खर्च करत होत्या, तिथे पंजाबने आपला नफा घरी नेण्यावर भर दिला. BCCIच्या ब्रॉडकास्ट राईट्समधून मिळणाऱ्या करोडो रुपयांच्या वाट्यातनं पंजाबने दरवर्षी आपल्या भागधारकांना लाभांश दिला. 2025 मध्ये या टीमचा महसूल 471 कोटी रुपये एवढा होता. थोडक्यात ही फक्त क्रिकेट टीम नसून पैसे कमवून देणारी एक मशीन बनली आहे. पंजाबच्या मालकांना विनिंग मॉडेल माहीत नाही असं नाही. 2020 मध्ये त्यांनी कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये सेंट लुसिया किंग्स टीम विकत घेतली आणि तिथं चॅम्पियन बनून दाखवलं. तिथल्या यशाने त्यांना सिद्ध करून दिलं की योग्य माणसं हाताशी असतील तर किंग्स मॉडेल जिंकू शकतं. या परदेशातील गुंतवणुकीमुळे त्यांना जागतिक दर्जाचे खेळाडू शोधण्यासाठी एक मोठं व्यासपीठ मिळालं आणि तिथूनच त्यांचा ब्रँड ग्लोबल झाला. पंजाबने काळाप्रमाणे आपले स्पॉन्सर्स बदलले आणि जुन्या एअरलाईन्स आणि फोन कंपन्या सोडून त्यांनी ड्रीम11, जिओ, CP+ सारख्या नव्या पिढीच्या ब्रँड्सना सोबत घेतलं. 2025 मध्ये जेव्हा सरकारने रिअल मनी गेमिंग जाहिरातीवर बंदी घातली, तेव्हा अनेक मोठ्या टीम्सचे स्पॉन्सर्स एका रात्रीत गायब झाले. पण पंजाबने काही महिन्यातच एका सिक्युरिटी टेक्नॉलॉजी कंपनीशी मोठी डील केली. बॅटिंग ऑर्डर वाचवण्यापेक्षा त्यांनी मार्केटची गणितं जास्त अचूक वाचली. प्रीती झिंटा मालकीन नाही तर फॅमिली मेंबर. बहुतेक सेलिब्रिटी मालक फक्त राष्ट्रगीतासाठी येतात आणि कॅमेऱ्यासमोर हसून निघून जातात. पण प्रीती झिंटा तशी नव्हती. ती टीमच्या प्रत्येक पराभवात ढसाढसा रडली आणि विजयात खेळाडूंना मिठी मारून आनंद देखील साजरा केला. 2024 मध्ये जेव्हा हॉटेलचं जेवण खेळाडूंना आवडलं नाही, तेव्हा तिने स्वतः किचनमध्ये उभं राहून 120 आलू पराठे बनवले होते. ही बातमी कोणत्याही जाहिरातींपेक्षा जास्त वेगाने पसरली. लोक बॅलन्स शीटवर नाही तर अशा जिवंत क्षणांवर प्रेम करतात आणि यामुळेच पंजाबची ब्रँड व्हॅल्यू 39% वाढली. पॉन्टिंग आणि अय्यरची नवी पॉवर. पंजाबने 17 वर्षात इतके कॅप्टन्स बदलले की त्याची गणती करणं कठीण आहे. पण 2024च्या शेवटी रिकी पॉन्टिंगला कोच आणि श्रेयस अय्यरला कॅप्टन बनवून त्यांनी समीकरण बदललं. श्रेयस अय्यरला आता प्रेमाने सरपंच साहब असं म्हटलं जातं. त्याच्या नेतृत्वाखाली 2026च्या सीझनमध्ये पंजाबने पहिल्या 7 पैकी 6 सामने जिंकले होते. ज्या टीमची चर्चा फक्त त्यांच्या बँक बॅलन्समुळे व्हायची, ती आता मैदानावरील कामगिरीमुळे देखील चर्चेत आली आहे. 3 होम ग्राउंड्स आणि बिझनेस प्लॅन. पंजाबने कधी स्वतःला एका मैदानापुरतं मर्यादित ठेवलंच नाही. मोहालीतून त्यांनी आपला प्रवास सुरू केला, मग धर्मशाला येथे सामने नेले. तिथल्या हिमालयीन सौंदर्यामुळे टुरिझम 600% वाढलं. त्यानंतर मुल्लानपूरमध्ये कॉर्पोरेट पाहुण्यांसाठी नवीन स्टेडियम बांधलं, जिथे फॅन्सला आठवणी मिळाल्या. तिथे अकाउंटंटला महसूल मिळाला. त्यांनी कॅरिबियन प्रीमियर लीगमध्येही सेंट लुसिया किंग्स टीम विकत घेऊन तिथं चॅम्पियन बनून दाखवलं. पंजाब किंग्स आपल्याला काय शिकवते की आधुनिक खेळात ट्रॉफी हा एक बोनस आहे, पण टिकून राहणं हा खरा विजय आहे. त्यांनी हे साम्राज्य भावनांवर, घरच्या जेवणावर आणि खेळाडूंशी असलेल्या वैयक्तिक नात्यांवर उभं केलं आहे. 18 वर्षांच्या नफ्यानंतर आता ही टीम अखेर विकेट्स आणि रन्सच्या बाबतीतही किंग बनू लागली आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.